समर्थ सद्गुरू श्री गजानन महाराज की जय. नमस्कार मंडळी. ब्रह्मांड नायक या भक्तिमय चॅनलवर आपल्या सर्वांचे मनपूर्वक स्वागत आहे. श्री गणेशाय नमः. गण गण गणात बोते. सर्वप्रथम श्री गजानन महाराजांच्या चरणी कोटी कोटी प्रणाम. भक्तांनो, गुरुपौर्णिमा हा आपल्या भारतीय संस्कृतीतील अत्यंत पवित्र आणि महत्त्वाचा सण आहे. या दिवशी आपण आपल्या गुरूंप्रती कृतज्ञता व्यक्त करतो. गुरु आपल्याला केवळ ज्ञान देत नाही, तर जीवन योग्य मार्गाने कसे जगावे हेही आपल्याला शिकवतात. म्हणूनच आपल्या शास्त्रात म्हटले आहे, गुरुर् ब्रह्मा गुरुर्विष्णू गुरुर्देव महेश्वरा. श्री गजानन महाराज हे लाखो भक्तांचे श्रद्धास्थान आहे. आजही असंख्य भक्त त्यांच्या चरणी जाऊन मनशांती, श्रद्धा आणि प्रेरणा मिळाल्याचा अनुभव सांगतात. महाराजांनी आपल्या जीवनातून साधेपणा, भक्ती, सेवा आणि ईश्वर स्मरण यांचा आदर्श दिला आहे. गुरुपौर्णिमेच्या निमित्ताने अनेक भक्त विविध प्रकारे सेवा करतात. काही जण श्री गजानन विजय ग्रंथाचे पारायण करतात, काही जण नामस्मरण करतात, काही जण अन्नदान किंवा इतर सेवा करतात. त्यापैकीच एक अत्यंत सुंदर आणि सोपी साधना म्हणजे लिखित नामजप. आजकाल अनेक भक्त सोशल मीडियावर किंवा विविध ठिकाणी लिखित नामजपाबद्दल ऐकतात, पण त्यांच्या मनात अनेक प्रश्न निर्माण होतात. लिखित नामजप म्हणजे नेमके काय? तो कोणत्या पद्धतीने करावा? कोणता मंत्र लिहावा? विशेष वही घ्यावी का? किती वेळ करावा? आणि सर्वात महत्त्वाचे म्हणजे लिखित नामजप करताना भाव कसा असावा? आजच्या या व्हिडिओमध्ये आपण या सर्व प्रश्नांची उत्तरे अतिशय सोप्या भाषेत जाणून घेणार आहोत. भक्तांनो, सर्वप्रथम एक गोष्ट लक्षात ठेवूया. ईश्वराला आपल्या अक्षरांचे सौंदर्य महत्त्वाचे नसते, तर आपल्या मनातील श्रद्धा महत्त्वाची असते. आपण सुंदर अक्षरे लिहितो की साधी अक्षरे लिहितो, यापेक्षा आपण किती प्रेमाने आणि भक्तिभावाने नाम लिहितो हे अधिक महत्त्वाचे आहे. नाम म्हणजे केवळ काही अक्षरांचा समूह नाही. नाम म्हणजे ईश्वराचे स्मरण. जेव्हा आपण भक्तिभावाने देवाचे नाव घेतो किंवा लिहितो, तेव्हा आपले मन हळूहळू त्या स्मरणात रमू लागते. आपल्या संतांनी नामस्मरणाला सर्वात सोपी साधना म्हटले आहे, कारण प्रत्येकाला मोठी तपश्चर्या किंवा कठीण योग साधना करणे शक्य नसते. पण देवाचे नाम प्रेमाने घेणे आणि लिहिणे प्रत्येकाला शक्य आहे. आजचे जीवन धावपळीचे आहे. मन सतत चिंतेत, कामात आणि अनेक विचारात गुंतलेले असते. अशा वेळी रोज काही मिनिटे श्री गजानन महाराजांचे नाम लिहिणे ही मनाला शांतता देणारी आणि ईश्वर स्मरणाची सवय लावणारी साधना ठरू शकते. पण येथे एक गोष्ट स्पष्टपणे समजून घेणे आवश्यक आहे. नामजप हा कोणताही जादूचा उपाय नाही. तो श्रद्धा, भक्ती आणि आत्मिक उन्नतीचा मार्ग आहे. प्रत्येक व्यक्तीचा अनुभव वेगळा असू शकतो. म्हणून नामजप करताना कोणतीही अपेक्षा न ठेवता केवळ महाराजांच्या चरणी भक्तिभावाने समर्पित होऊन ही साधना करावी. गुरुपौर्णिमेचा हा पवित्र काळ आपल्या जीवनात भक्ती वाढवण्याची एक सुंदर संधी आहे. म्हणून आपण सर्वांनी एक छोटासा संकल्प करूया. दररोज काही मिनिटे श्री गजानन महाराजांचे स्मरण करूया. दररोज काही ओळी लिखित नामजप करूया आणि आपल्या मुलांनाही आणि घरातील इतर सदस्यांनाही
या सुंदर साधनेची ओळख करून देऊया. भक्तांनो, आता आपण अत्यंत महत्त्वाचा विषय जाणून घेणार आहोत. लिखित नामजप नेमका कसा असावा? कोणता मंत्र लिहावा? वही कशी असावी? संकल्प कसा करावा आणि नामजप करताना कोणत्या गोष्टी लक्षात ठेवाव्या? आता आपण जाणून घेऊया की श्री गजानन महाराजांचा लिखित नामजप नेमका कसा करावा. सर्वप्रथम एक गोष्ट लक्षात ठेवा, लिखित नामजपासाठी कोणताही कठोर नियम नाही, की अमुकच पद्धतीने केला पाहिजे. सर्वात महत्त्वाची गोष्ट म्हणजे श्रद्धा, भक्ती आणि सातत्य. शक्यतो सकाळी स्नान करून किंवा संध्याकाळी हात-पाय धुवून स्वच्छ आणि शांत ठिकाणी बसावे. समोर श्री गजानन महाराजांची प्रतिमा, पादुका किंवा फक्त मनात त्यांचे स्मरण केले तरी चालते. इच्छा असल्यास एक छोटासा दिवा प्रज्वलित करू शकता. दिवा लावणे बंधनकारक नाही. तो भक्तिभाव जागृत करण्यासाठी एक सुंदर मार्ग आहे. यानंतर एक स्वच्छ वही आणि निळ्या किंवा काळ्या शाईचे पेन घ्यावे. काही भक्त नामजपासाठी स्वतंत्र वही ठेवतात. हे अधिक सोयीचे असते, पण त्यासाठी कोणताही धार्मिक नियम नाही. आता प्रश्न येतो, कोणता मंत्र लिहावा? श्री गजानन महाराजांवरील श्रद्धेनुसार अनेक भक्त मंत्र लिहितात. ते म्हणजे कोणते? श्री गजानन, जय गजानन किंवा गण गण गणात बोते. यापैकी एक मंत्र निवडून तोच सातत्याने लिहिणे अधिक योग्य ठरते. रोज मंत्र बदलण्याची आवश्यकता नाही. लिहायला सुरुवात करण्यापूर्वी मनोगत अशी प्रार्थना करा, हे श्री गजानन महाराज, हा लिखित नामजप मी तुमच्या चरणी अर्पण करीत आहे. माझ्या मनात भक्ती, नम्रता आणि सद्बुद्धी वाढू दे. माझे मन तुमच्या स्मरणात स्थिर राहू दे. यानंतर शांतपणे नाम लिहायला सुरुवात करा. नाम लिहिताना घाई करू नका. अक्षरे सुंदर असली तरच आनंद आहे, पण ती अगदी परिपूर्णच असली पाहिजेत अशी अपेक्षा ठेवू नका. प्रत्येक अक्षर प्रेमाने आणि एकाग्रतेने लिहा. नाम लिहिताना शक्य असल्यास मोबाईल, टीव्ही किंवा इतर व्यत्यय टाळा. त्या काही मिनिटात फक्त श्री गजानन महाराजांचे स्मरण करा. काही जण विचारतात, दररोज किती वेळ नामजप करावा? याचे एकच उत्तर आहे, जितका वेळ श्रद्धेने करता येईल तितका वेळ. 5 मिनिटे असो किंवा अर्धा तास. महत्त्व वेळेचे नसून भावनेचे आहे. रोज थोडे केले तरी सातत्य ठेवणे अधिक महत्त्वाचे. आणखी एक प्रश्न विचारला जातो, नामजप मोजावा का? जर तुम्हाला मोजायचा असेल तर हरकत नाही, पण संख्या वाढवण्यापेक्षा मनातील भक्ती वाढवण्यावर भर द्या. ईश्वराला आपली संख्या नव्हे तर भावना प्रिय असते. भक्तांनो, लक्षात ठेवा, लिखित नामजप ही कोणतीही स्पर्धा नाही. इतरांनी किती पाने लिहिली आहेत किंवा यापेक्षा आपण किती श्रद्धेने एक ओळ लिहिली, हेच अधिक महत्त्वाचे आहे. म्हणूनच रोज थोडा वेळ काढा, मन शांत करा आणि श्री गजानन महाराजांचे नाम प्रेमाने लिहा. हीच खरी साधना आहे. आता आपण जाणून घेऊया, लिखित नामजपाचे महत्त्व काय आहे? नामजप करताना कोणत्या गोष्टी टाळाव्यात आणि गुरुपौर्णिमेच्या निमित्ताने आपण कोणता सुंदर संकल्प करू शकतो. लिखित नामजपाचे महत्त्व काय आहे? तर आपल्या संतांनी नेहमी सांगितले आहे, की या कलियुगात नामस्मरण ही सर्वात सोपी आणि सर्वांना करता येणारी साधना आहे. मोठी तपश्चर्या, कठीण योग साधना किंवा यज्ञ प्रत्येकाला शक्य नसतात. पण देवाचे नाम प्रेमाने घेणे आणि लिहिणे
प्रत्येकाला शक्य असते. जेव्हा आपण श्री गजानन महाराजांचे नाव पुन्हा पुन्हा लिहितो, तेव्हा आपले मन हळूहळू त्या नामात रमू लागते. मनातील अनेक विचार, अनावश्यक चिंता कमी होण्यास मदत होते. मनाला शांतता मिळते आणि ईश्वराचे स्मरण करण्याची सवय लागते. लिखित नामजप म्हणजे फक्त वही भरून काढणे नाही, तो आपल्या मनाला भक्तीकडे वळवण्याचा एक सुंदर प्रयत्न आहे. अनेक भक्त आपल्या अनुभवानुसार सांगतात की नियमित नामस्मरणामुळे त्यांना मनःशांती, धैर्य आणि सकारात्मकता मिळाली. प्रत्येकाचा अनुभव वेगवेगळा असतो. म्हणून आपण अनुभवांच्या मागे न धावता श्रद्धा आणि सातत्य यावर भर द्यावा. आता आपण पाहूया लिखित नामजप करताना कोणती काळजी घ्यावी. पहिली गोष्ट म्हणजे नामजप कधीही दिखाव्यासाठी करू नका. आपण किती पाने लिहिली, किती लाख नामं लिहिली, हे इतरांना दाखवण्यासाठी ही साधना नाही. हा संवाद फक्त तुमचा आणि श्री गजानन महाराजांचा आहे. दुसरी गोष्ट म्हणजे शक्यतो राग, द्वेष किंवा अस्वस्थ मनाने बसू नका. मन शांत करण्याचा प्रयत्न करा. मन भरकटले तरी निराश होऊ नका. पुन्हा प्रेमाने नाम लिहायला सुरुवात करा. आणि तिसरी गोष्ट म्हणजे सातत्य ठेवा. एक दिवशी खूप लिहून नंतर अनेक दिवस बंद ठेवण्यापेक्षा रोज थोडे लिहिणे अधिक चांगले. आणि चौथी गोष्ट म्हणजे नामजपाची वही आदराने जपून ठेवा. ती साधनेचा एक भाग आहे. भक्तांनो, गुरुपौर्णिमा हा गुरूंच्या चरणी कृतज्ञता व्यक्त करण्याचा दिवस आहे. या निमित्ताने आपण सर्वांनी एक छोटासा संकल्प करूया. गुरुपौर्णिमेपर्यंत दररोज काही मिनिटे श्री गजानन महाराजांचा लिखित नामजप करीन. ही साधना कोणत्या अपेक्षेने नव्हे, तर भक्ती, श्रद्धा आणि सद्बुद्धीसाठी करेन. हा संकल्प मनापासून शुद्ध अंतःकरणाने करा. वेळ कमी असला तरी चालेल, पण सातत्य आणि प्रेम कायम ठेवा. शेवटी श्री गजानन महाराजांच्या चरणी एक छोटी प्रार्थना करूया. हे श्री गजानन महाराज, आमच्या मनात सदैव तुमचे स्मरण राहू दे. आम्हाला चांगले विचार, चांगले आचरण आणि सेवाभाव द्या. आमच्या कुटुंबावर तुमची कृपादृष्टी सदैव राहू द्या. आमच्या हातून भक्ती, नामस्मरण आणि सत्कर्म घडत राहू दे. भक्तांनो, आजचा हा व्हिडिओ तुम्हाला आवडला असेल तर इतर भक्तांपर्यंत नक्की पोहोचवा. अशाच भक्तिमय आणि ज्ञानवर्धक व्हिडिओंसाठी आपल्या ब्रह्मांड नायक या यूट्यूब चॅनलला सबस्क्राईब करा आणि जवळील बेल आयकॉन दाबायला विसरू नका. पुन्हा भेटूया एका नवीन भक्तिमय विषयासह. तोपर्यंत श्री गजानन महाराज की जय. गण गण गणात बोलते.